डोकं डोकं सुटलं गाड्यात. सकाळी गेलो उतरच भेटला नाही. पग बिपक करून ठेवलाय. तर मी जाते. काय रे तू कुठे बिची बोलली? ऐका, मी थोडं माहेरी जाऊन येते 8-15 दिवसासाठी. जेवढे नाही 8-5 दिवस माय काय पंचायती काय सगळं करून ठेवलं तुम्हाला. 2-3 दिवसाचं जेवण बिवण सगळं बनवून ठेवलंय. बाकी मग तुमच्या आईकडे जाऊन जेवण करून यायचा तुम्ही. काय तू म्हातारी आजारी का तुम्ही? हा, माझी म्हातारी आजारी आहे. पावसामुळं तिला सर्दी ताप खोकला, तर तिला ॲडमिट करायला लावलंय. तर मग मला 8-10 दिवस लागतील. एक काम कर, हा मामीला जांब असेल ना हा 15 दिवस थांब, तुला काय अडचण नाही. म्हणजे हाताने भाकरी करून खाईन. आता तर तुम्हाला खायची पंचायत पडली होती आणि आता तर म्हणे काय अडचण नाही. मामी म्हणजे माझा कलीज आहे. हा, लय सासूवर जीव आहे काय तुमचा? मग मला किती जीव लायती जावं गेलं तर काही ना काही लावती. खरंय आपलं. पण मी काय म्हणते, तुम्ही व्यवस्थित राहा. गावात जास्त जाऊ नका. त्या बाबूरावच्या नादी लागू नका. ते तुम्हाला सतत दारू पाजित राहते. काय त्यांना सवय लावली मला बाबा. हा, सवय लावली. आपल्याला कळत नाही का आपल्या स्वतःच्या जीवनाचं काही? कळतंय ना. मग आपला जीव सांभाळायचा. आता मी काय 8-10 दिवस काही येत नाही. हा, तुम्ही काळजी घ्या. मामीला बरं लावतो जेवूच नको का तुम्ही चालता माझ्यासोबत? नाही घरी कोणी राखण जोखण. हा, राखण जोखण आहे. मग आपल्याला घास बीस. मोका टाकून जा. हा ना, गाय बी आहे. आपले बाबा तुला माहिती नाही कसं. हा, ते बाबूराव तुम्हाला माहित नाही किती चाटाळ माणूस आहे बरं का. त्याच्या नादी लागू नका. हा, नाही त्याचं काय काय नाही, त्याचं काय नाही लागत काम. त्याचं आपला मित्रपणा सुटला नाही तर जा त्याच्यासोबत कुठे 8-15 दिवस निघून नाही कुठे. नाही घर मोका टाकून कसं काय जाईन. हा, अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही. मला काय आहे का नाही. हा, तुम्हाला स्वयंपाक बनवून ठेवलाय. घराच्या बाहेर जायचं नाही. बायको गावाला गेली का नवरा घरी. नक्की ना? 100%. मला तसा विश्वास आहे आणि तुमच्या. बाय तिकडे आबड गाबड खाऊ नको गेलो. मी काय खाऊ तिकडं? आबड गाबड म्हणून त्या माग खाल्लं ना आजारी झाली ती. ते खाणे नव्हते झाले. मी ते माझ्या भावाने मला बाहेर जेवायला नेलं तर हॉटेलचं जेवण. हॉटेलच्या जेवणामुळे झालं होतं ते. आणि मामीची ठेप ठेवली. मग त्याच्यासाठी तर चालली मी. मी येईन 8-4 दिवसाला भेटायला. का चालता संगत? माझं तर म्हणणं तुम्ही संगत चला बाई. सांग घरी नाही ना कोणी यायला. काय मी आता आला असतो तू कुठं बरं मला तुला जड झालं पण ते घरी नाही ना कोणी. ते शेपुड्याला पाणी. पण नक्की घर सांभाळायसाठीच थांबा घरात. 100% घर सोडणार. दारू पिऊ नका. जेवण टायमावर करा. कोणाच्या नादी लागू नका. त्या बाबूरावला घरी बोलू नका. तिकडून आले मला काय प्यायची तेवढी पिन तू आली. आणि तिकडे जाऊ नका. वरल्याकडच्या गल्लीला बरं का. नाही तिकडे ठेकीच्या गल्लीला जाऊ नका. तिकडे काय संबंध ठेकेचं. मा खटकेलं नाही का? नाही तर मी घरी नसले का तुम्हाला रस्ता दिसत होता तिकडचा. नाही मा खटकेले कधी. नक्की ना? हा मग पहा बरं का. 100%. आणि मी काय तू हा, लय गर्दीच्या गाडीत घुसू नको. आता गर्द्या राहणारच आहे. सुट्ट्या लागेल पोरांना. गर्द्या आहे तुला गाड्यांना. रिक्षा करून दिली यायची स्पेशल. रिक्षावाला घेतो डबल भाडं. हा, डबल भाडं काय नका म्हणू. आता काय मजा करायचं टाइम नाही. पुन्हा जायची आपण त्या दिवशी आपण सगळे बस रिक्षावाला डबल भाडं मागत होता. डबल भाडं तेवढे म्हणून तुम्हाला तर तेच आलं. चांगलं राहा बरं का. मला येऊसर तुम्हाला सांगते. कंप्लेंट एकदम. हा बस काढून ठेवलं ना. हा, सगळं करून ठेवलंय. बरं सुट्टी. अगं माय बायको गेली गावाला. मी एकठाच घरी. आता 15 दिवसाकरता गेली. आता नेस काळजी राहत आपण. नो टेन्शन. तो नवरा कुठे घरी नाही. खाण्यापिण्याचीकडे करू ना. मस्त मटण बिटन आणू. चिकन बिकन आणू. तुला वाटलं ते खाय. सोडा खाय. बोंबील खाय. सुकट खाय. डोमाले खाय. काय खाय. तुला मटणला आवडते ना. बरं आता तू लवकर ये. लवकर डायरेक्ट करायचं बाहेर. मी आहे ना. तू काय घाबरत एवढी. तो करायचं बाहेर लिगायचंच नाही. कोण पण हा काय मग रात्री जायचं निम्याराच्या पुढं. कोण पाहत एवढं. आपल्या करायचं लाईटी बंद करून टाकायचं जायचं यायचं. बरं बरं ये लवकर. ये लवकर. वाट पाहत बघ का तुम्ही. आता ती आवडत गेली ना 15 दिवस येणार. 15 दिवसात पुरी वेळ मजा करायची. तू जेवढी हाऊस होईल तेवढी हाऊस करून घ्या आता. बरं बरं ये लवकर. ये मग वहिनी का आज गावाला चालली का ना. हो शिरपाची बायको किती दिवस चालली काय माहिती. चल आज मग शिरपत काय आज एकटाच गेली असेल. जावं मस्त व्हायचं. पार्टी बिर्टी करा दारूची मस्त व्हायची. आता टाईम भेटला खरा. आता त्याची बायको गेली आता गावाला. पिशी होती हातात. चला आता शिरपतरावकडे जातात.
मला शिरपत रावांना पण भेटून येते, लय दिवस झाले. आज टाइम भेटला, बायको गेली गावाला, मस्त कॉल केला आहे. कोणीतरी असेल बाहेर पाहायचे, नंतर जाते. कोणीतरी दिसतंय बरं का. बसले वाटत. आली आले ना. हा? खबर टाइम कर. अरे काय ना काम असतं ना थोडंफार मला पण. इकडे अरे एकूण बसता आता काय आराम चाललाय का? तुला काय सांगत होता माय भाऊ गेली 15 दिवस बाहेर. हो. आता राजा आपलंच आहे. हो का? बरं आहे ना मग. इथं 15 थांबत दिवस सुट्टी देऊन दिली तुम्ही? 15 दिवस? तिची आई आजारी. तिला लय कटाळी होती म्हणलं जा. बरं आहे ना मग, आपल्याला भेटायला टाइम भेटेल तू नाही. जेव्हा आली ना हो. मास्क एवढं काळी झालं डायरेक्ट. कधी एवढा नीची टाइमच भेटला ना आपल्याला. नऊ कुत्रा पप्प कुठं गाडी झाली कुठं नाही. त्या दिवशी तो अर्धा मुका घेतला तसं पळालो. कोणी पाहिलं नाही ना त्या दिवशी. तुला ते गाणं आठवते ना? हा आठवले ना मला. कोणतं गाणं सांग बरं. ते तिकडचं मला माहिती आहे सगळं. मी म्हणून दाखव तुला गाणं. दुपार झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी सिटी, या सिटी न मारली मिठी मिठी मला सिटी न मारली मिठी, सिटी न मारली मिठी. ते आठवत ना गाणं. म्हणा ना. खूप दिवस दुपार झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी सिटी, या सिटी न मारली मिठी मिठी मला सिटी न मारली मिठी, या सिटी न मारली मिठी मिठी मला सिटी न मारली मिठी. लय रोमॅन्टिक होत आहे नाही का? आता आहे ना, आता तुला मी 2-4 दिवस सोडणार असते. 2-4 दिवस काय इथेच बसणार. कोणी पाहिल ना मला निघून जाते भेटून. तुला डायरेक्ट घरात कोंडून टाकतो. घरात कोण? घराच्या बाहेर लिहायचं नाही. आता ती काय 15 दिवस येणार नाही, मग घरात कोणी. अरे पण लोक पाहतात ना. लोकांना बाहेर दिसत ना. आपला दिवसा आहे कार्यक्रम, रातचा आहे कार्यक्रम. दिवशी हाजरी वेगळी, रातची हाजरी वेगळी. नाही इथेच बसणार आहे मी आता. नाही येडे बसतो काय करता ना आपल्याला. हा येडे बघते मुख्य बाकी घ्यायची, बाकीचं काय करता नाही. बस एकच दिवस भेटायचे. तुला माहिती ना तुझ्याशी मला करमत आहे का? नाही का? नाही बायको मला आवडतच नाही. पण आता काय माहिती का, ते आमच्या म्हाताऱ्याने दिली बळबळ घालून. मामाची पोर आहे ती. हा मामाची पोरी. हा किती मोठी झाली माहितीये का? आता ती काय बसून बसून काय काम अरे काम ती करते तरी का नाही? बरी. तिच्या आईचा एवढा दंड एक. हा रिक्षात एकटी बसत, दुसरं माणूस बसत नाही. माझ्या तर 3 बाया पडतील माझ्या. एकदा रिक्षामध्ये बसली ना चढ लागला, रिक्षा वर झाली त्या बाजूनं. आता डोंगरावर घेऊन जायचे नाही, मग नाही. ते चालायला लावायचे. अगं, सारे आता उतरून काय जाईल ना. सांगायचे? हा? हा? ते डोंगरावर घेऊन ती जायचे झाली ना. कणगी, मी झालोय बनी. काय खाता काय तुम्ही लोक? खातो संगत परत अंकाठीची तिची. हा बापरे, मला ते आवडतच चालत जात नाही तुझ्या बाईला. अशी अशी काय आहे, आता माहिती अशी. का, आपलं लग्न झालं लफडं झालं. लग्न झालं लफडं असताना मी ती नाकारली जायची, मी तुला घेऊन पळालो असतो. बस मामाची पोर होती काय काय हा. बस तिला तोंड लय तोंड खायला जर बसली ना 9-9, 10-10 चपात्या सहज 2-2 अरे बापरे, 10 चपात्या? 2-2 चपात्या मी सगळं तर 10 दिवस खाणार, तर 10 दिवस खाणार मी 10 चपाती. बापरे. सारखंच आहे. हा एकदा मटण आणलं होतं, बायच्या भाकरी केल्या होत्या. हा. म्हणलं टाक 10-15 भाकरी. हा 15 भाकरी दे ना. पाहुणे गेले होते आणि आम्ही गेलो पियाला. हा. आणि ती जेव्हा बी लागली 10 भाकरी तर येईनच आपल्या. शेवट आम्ही कोरकी खायची पळाली. मग चाल ना केव्हा टाइमपास करतो. मग काय त्या दिवशी भुकेच राहिले का तुम्ही? जेवलंच नाही? मला मुळाला चला. हा तुम्हाला लवकरच मूड येऊन जातो. मला मग आता- बस दिसले नाही की मूड हा येऊन चान्स जातो. आहे आपल्याला. हा. हा चान्स आहे. परत ते 15 दिवसात जर घरी आली ना हा. तर परत आपली गाडी नाही का भेटणी. मला कांदर बस ती खाली उठवर बस खाली. एक दिवस असं एका बाई संग बोलो ठेके संग कांदर मला उठ बस काढायला. बस खाली उठवर बस खाली. हातामध्ये लाकूड एक हा. नाही बस मागून टाकायची बोच. टकी कशाला गेले तुम्ही टकीकडे? अगं तेव्हा तू बाहेर गेलती ना, हा. त्याच्यामुळे मला कर्मा तुम्हाला आवडतच नाही. काय म्हटलं, कोणी आहेत नाही ना आजूबाजूला इकडे? नाही खायचं पाहिलं ते म्हणून विचारते. किंवा ते गाणं देण्यात राहील ना. नटीनं सिटीनं मारली मिठी. नटी नाही, आपली मारायची आहे तुम्हाला आपली माहिती सिटी नटी नाही आपली. चल मध्ये अरे बाबा सांभाळून या. मी दार लावा बरं का. मग दारात मी कुलूप लावून टाका. आता आहे ना शिरपतराव घरी
आहे का कुठे गेला काय माहिती झोप लागे ना गाडी शिरपात कोण आलं अरे सोडा ना काय करताय तुम्ही? मला लय मूड आला लय मूडमध्ये आहे. मी काय म्हणते लय उशीर झाला आता लय उशीर झाला आपल्याला मी तुला 10 मिनिटं सोडणार नाही आता असं नको करू जाऊ ना नाही. सोड ना गप गं, गप. अरे मी काय म्हणते इतकं जोरात जोरात कोण मुठ्ठी घेतोय गप 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 ग सोड ना ऐक ना तू काय येडवणी मला गुदगुदी होते होतं गाठ का गुदगुल्या ठेव नवीन नवीन गुदगुल्या होत्या व्हिडिओ माग नाही तुला गुदगुल्या हा आता 2 तास झालं सोडा ना असं काय करताय तुम्ही अरे कपडे तर सवार शिंगा नाही कोणाचा आवाज आहे वहिनी तर गावाला गेली मग गावावरून आली काय हां ते अजून तर 2-4 तास आहे की झाली ए शिरपात शिरपात कपडे गप गप कुठे लपू कपडे घालणं पटकन अरे घालते ना थांबा 2 मिनिटं थांबा साडी नेसू दे मला मी काय म्हणते जम्पर जम्पर घाला पटकन कुठे लपू काही नाही वाटत बा. चला मी जाते आता छोडा ना थांब ग कट कर मग काय लेट चालली ना आता अरे मार शिरपात कपडे कपडे घाल कपडे घाल थांबा 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 कपडे घाल पटकन घालते कपडे कोण आहे अरे जरा उघड ना कोण आहे अरे बाबूराव आहे काय रे भाऊ हा ते उघड ना आठवलं का काय रे का हा ते झोपेला आता काय झोपाला काढतो बा झोपची तू काय होतं काय काय होतं काय आलं तो आकाश काय रे भाऊ काय काय म्हणत अरे मी पाहिलं वहिनी गावाला गेली हां पिशी होती तिच्या हातात बाय या दिलेली ना आई आजार झाली मग आता काय माहिती माहिती नाही येणार वाटतं कसं होईन बाबूराव माझ सासूचं काय काय तू आई अरे तू आई गेली तर नाही रडला ना आता सासूला रडतो का सासू मा खूप जीव आहे हा का हा तिनं तिनं ते तिची पोर दिली ना तुला त्याच्यामुळे जीव आहे का हेलो कोण कोण का ते मध्ये कुठं नाही नाही हा कुठं कुठे थांब बरं नाही रे तिकडे काय नाही मी काय म्हणतो हा. तू इकडे बाहेर ये. काय ए कोण कोण का ते पोर अरे ती मालिका चालू टीव्ही ना हा. टीव्ही मध्ये जे बाहेर ये. टीव्हीत कोण का ते काय हवा असेल बस तो काम आवडच बाय आज लय लांबी नाही केलं अरे मग असंच ना मग यानं असं केलं काय केलं म्हटलं चला तो बँड असलं मला काही येतं तो घरी हा हा बरोबर म्हटलं शिरपतराव आता काही रिकामा असं म्हटलं जाऊ आज काहीतरी पार्टी बिर्टी करू म्हटलं बाहेर जाऊ नाही पार्टी बिटी नाही काय काय प्यायची नाही का आज नाही 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 पियाची नाही काय? काय कोणी सांगितलं पिऊ नका हा ना? मला येऊ तू कोणाला कधी पिऊ हा हा बरं मी काय होतो आता तू जाय मला करतो काय ते स्वयंपाक पण मला माप भाजी बिजी काय ना आपण दोघे खाऊ ना नाही ना एवढं नाही ना काय एवढं नाही ना मी एकट्या पुरतं खाणार आहे त्यांनी एवढं एवढं पिठवलं अरे तर काय थोडं पिठं आहे की टाक ना नाही तू बायक वगैरे भाऊ तू वगैरे जाऊ खाय मला नको त्रास देऊ नाही, चल माघारी चल जेवायला नको चल नाही नाही तुझ्या घरी काय हा नाही जेवत चल रे राखा पडले काय इकडं कोण येतं काय नो खायला भरेले सगळं साहित्य सुद्धा पडले कोण नाही खाणार चल एखाद्याला काही वस्तू नाही तर पहिलं पोटे काय दुखून आलं बा. जायचं संडस नाही तर मी ना बाथरूमवर येतो याच्यातून आय 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 आय. अरे इकडे बाथरूम अरे इकडे जाऊ दे ना लॉक झालं हा? बाथरूम लॉक झाले lock. अरे मला बाहेर अरे बाथरूम फुटलंय ते अरे बाहेर मला बाथरूमला येत नाही सवय नाही ना ते भांड ए, अरे, ते भांड भांड शिरपताल ना. अरे मला जाऊ दे ना काय बाथरूमला नाही इकडे जा ना बाहेर खरे वहिनी गावाला गेली बरोबर ना आणि मी आवाज येत होता ते आवाज कोणाचा येत होता मध्ये काय मध्ये टीव्ही चालू होती ना टीव्ही हा टीव्हीत मालिका चालू होती ते मी आता असं ऐकलं ते आवाज सोडाना आवराना नाही नाही टीव्हीत लावत राहत मग जाय रे चालू जाय रे हा का बरं चाल परत तो आवाज ऐकला घाल बरं कपडे मग माय लेट वेळ अडकत सुटली हा का हा दे बरं तू बाहेर अरे मला तर काय तो लय ना बाबा संडासला जाऊन जाय तू बाथरूम काय रे नाही मला ए, यार, येऊ दे ना. अरे झोप नाही अरे तू अरे तुम्ही ना भाऊ इतके डोकं खाते गावचे लोक मापले हा का एवढं थाकला का झोपायला गेला तो लई बेकार मस्त पाऊस पडला बरं का आईला पण पिकं पाणी काय बरोबर येऊ दे ना काय कुठे चाललाय काय नाही चाललो होतो गावाकडं काय धावपळ चालली काय नाही काही काम नव्हतं आज पावऱ्या पावसाचं टाइम नाही झाला का अजून टाइम झाला टाइमच नाही हा काही का? तुम्हाला काय पण टाइम गेलो होतं टायमाला जोडीदारा का हा शिरपत का हा का ते एकटाच घरी आहे ना एकटं जगा त्याची बायको गेली गावाला
ते मी पाहिलं होतं. मी बी येतो ना आज. हा मी बी असतो ना. बस पार्टीला. पण मी काय झालं मी जाऊन आलोय. हा का? पण तो आहे ना इतका रायवळ आहे ना. हां. लय रायवळ शिरप्या जाऊ दे. काय झालं पण? कोणाला सापडणार नाही. अरे बायकोला जाऊन 4 तास नाही झाले गावाला. हां. तर लगेच कोण बाई घरात घातली. बापरे, बाय घातली घरात? आणि मी आवाज देतोय. ती बाई मारायची सोडा ना हो सोडा ना. कोणाला पटवलं कडे? ठकीला तर नाही बोलवलं? काय कोण आहे काय नाही त्याने मला दाखवून दिलं नाही तो आणि तिनं. जायचं म्हणजे मग आपण काहीतरी आयडिया लावून. त्यानं काय केलं मला काढून दिले आता. हा का? जाय म्हणा मला ना स्वयंपाक करायचं म्हणा. मी त्याला म्हणलं नाही तुम्ही घरी चाल मला जेवायला. नाही तो घरी नको म्हणा. आता तुला जर खात्री पाहायची असेल ना तर जाऊन पाय. नाही एक काम कर, दोघं बी जाऊ. तू बाहेर थांब. असं करतो का? तू मध्ये नको येऊ. हा चालेल ना. बाहेर थांब. मी बरोबर काहीतरी नेमकं करतो बरोबर त्याला घेऊ आपण. पण हे बघ पाय जर ना झालं ना तवाल्या तर लवकर बाहेर ये बा. लवकर बाहेर ये. नाही त्याचा कांड असा करू त्याच्या बायको आहे ना नेमकी पोचली सर. लगेच तिला फोन लावून ये ना लगेच ट्रेड पोचली नसेल कधी सकाळी जायले ना. पोचली असेल अजून शिरणार नाही. हा मग तिला तिथूनच परत बोलून घेऊ फोन लावू. असा पकडून द्यायचा दोघायला मग असा कांड करू. कडी लावून घ्यायची बाहेर. पळून नाही जाणार. कडी लावली ना म्हणजे त्याचं चाल कधीच लावून घेऊ. चाल बघ आज आहे ना त्याचा गेम करू. गेमच करू. अरे काय पप्पी घेत बसले तुम्ही. पप्पीच आवडते मला. किती आवडते. म्हणलं ना रातभर तोंडात पप्पी घेऊन बस. अरे बापरे. मला पप्पी आवडते. काय तुम्ही पण आता काही नवीन भेटलंय का? पप्पी पप्पी घेत. शिरपतराव. अरे हो शिरपतराव. तरी आलं वाटतं. कपडे घाल कपडे घाल कपडे घाल. कपडे घाल. कपडे घाल. कपडे घालून कार्यक्रम चालू का? सारे कपडे घालू. सारे कपडे घाल. इकडे येऊ नको. सारे कपडे घातले तू काय? कोण आहे? मी आहे ना सामा. काय रू? थोडं काम होतं बा. काय वहिनी कुठे? वहिनी गेली. नाही लुटू नको लुटू नको. का बरं? ते ना घरात आहे ना लय मांजर हागले वाचते भयानक वाचते. उंदीर मेले 3 घरात. आम्ही ते गवसून राहिले. मग तू कस काय थांबला मध्ये? ते गवसून राहिले उंदीर बॅटरी ना. मी येतो ना मग नाही. मी मोबाईलची बॅटरी लावतो. नाही, काय? मोबाईल माझ्याकडे शिरपतराव. लय भारी बॅटरी आहे. ते ना माझ्या वडिलांना सांगितलं हा घर सोडून कुठं बाहेर जायचं नाही. कोणा घरात येऊन द्यायचं नाही. एवढं बायकोच्या आधी शिरपतराव तू. हो नाही तिच्या आधी पुढे जात नाही. मी एक काम करतो ना माझं मांजर घेऊन येतो. मी ते नको उंदर नको नको. पाड. तुझं मांजर मोठं आहे ते आलं का हे मावली मांजर बेऊन पळत. हा का? हा मांजर आहे ना इंग्लिश मांजर आणली. नाही मी सुद्धा मांजरी सारखे रे फटाफट उंदर धरतो मी सुद्धा. अरे बाबा तुम्ही काय नाही मला करता दाखव माय बायको मला कांदून बसी उठी दे. येऊ दे ना शिरपतराव. नाही काय काय म्हणजे लय भारी आवाज येत होता. हा? लय भारी आवाज येत होता. हा मग ते कपडे चुचू चालू ना. ते कपडे काढ घाल काहीतरी चालू होतं. हा? कपडे काढ घाल. कपडे तर घालेले तू. नाही त्या कपड्यामध्ये उंदीर घुसला होता मावला. हा का? हा. म्हणून कपडे काढत होता का? नाही हा म्हणलं कपडे खाली काढू मा मांजर बरं थांब ना. नकर बाबा नको नको. काय माणूस आहे डोकं बा? नको तू सगळं कपडे डोकं नको. माय बायको आली ना बिंदाशी त्याच्या आधी येऊ नको घरामध्ये. हा का? ती ना घरात येऊ दिलास ना थोडस. नाही काय आयला मी तुला उंदर मारू लावलो शिरपतराव. काय असं करतो? काय नाही माय बायको आली का मग आम्ही ना टुपली बरं उंदर साचले मरेल. हा का? औषध टाकलं होतं ना लय बाय वाचते तुम्हाला. अरे उलटा वास भारी आहे परफ्यूम सारखा. उलटा होऊन राहिले उलटा. वास भारी होऊ राहिला. मी आत्तर मारलाय म्हणून. हा का? हा बरं चालेल काय हरकत नाही. हा जाऊ का लावून? हा हा. आयला माणूस अजिबात जमू दे ना वा. पाहिलं ना तुला म्हणलं ना मी. मी काय म्हणतो, मला बाईचा आवाज आला. बाई आहेच आहे. बरं म्हणतो कसं माहिती का? हा कपडे घाल. हा पाय बरं मग. म्हणजे पुरे कपडे काढून. हा मग चायला. आता घरी कोणीच नाही वहीन नाही ना ती. हा ना. आणि एकटाच येतो मग दोघंच नाही ती बाई कोण. पण बायको कोण आहे नेमकं? बाईच ओळखून द्यायला बघतो. हा ना. बरं हे करायचं का आता आपण त्याच्या बायकोला फोन लावून बोलून घेऊ. थोडी इकडे या इकडे साईटले तर त्याला ऐकायचं. हा ऐकते काय तू लावतो की मी लावतो? लाव कोणी लावचं. थांब मी. बरं ते ना मा उचलणार नाही. हा ते म्हणशील बाबरावचा काल कॉल आला. हा असं आहे ती काही सोपी नाही. हा हॅलो. का होई नाही कुठपर्यंत गेल्या? काय बात करते? अहो त्यांची गाडीचे बरं इकडे जवळच आहे का? पंक्चर झालं होतं का? लय भारी काम झालं. वहिनी ऐका ना तुमच्या घरी ना बाय माणसाचा आवाज येऊ राहिला. शिरपतराव काय जरा जोगडी ना. हा तुम्ही या पटकन. 15 दिवस बाबा 15 दिवसात 2-4 पोरं काढून ठेवील. नाही तुम्ही लगेच या. हो झटपट इकडचे.
हा काय वडा झाडाजवळ वडा झाडाजवळ बस, बस, मग आलीच. गाडीत बसलेलेच पंक्चर झाली म्हणजे मग बरोबर आहे मग वाजनान पंक्चर झाली काय वहिनीचे वजन लय तिला घ्यायला लोक येणार कटाळा ते गाड्यावाले. नीडच थांबव हा मग व्यवस्थित थांबावंच लागेल मग तिला डायरेक्ट सांगू पाहून घ्या आता तो नवरा काय करतोय. हा ती मला तिकून फोन आला आहे हे बाबाने काय केलं आणि काय नाही. सखा भाऊ कधी खोटं बोलत नाही. काय असं तर आसूबाई घरी जाऊन पटकन मला बघावं लागेल. 2 ताससुद्धा झाले नाही मला घराच्या बाहेर पडून तर लगेच घरून फोन आले याने काय वाटोळं केलं असं तर करू आता मला पटकन जाऊन बघावं लागेल. चालले होते चांगले ऐकड दिसली बरं का वहिनी आली 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 आता लय माझी काय या वहिनी या काय तुम्ही दोघं इथं कुठं गेलं खरं सांगा तुम्ही. अहो इथवरच गेले मी गाडीत बसले आणि गाडी पंक्चर झाली हा का आणि तुमचा फोन आला लगेच मला काय झालं. काय झालं काय आता या बा आता तुम्हीच प्रत्यक्ष पहा आणि आम्हालाही सांगा पण त्याच्या पहिले ना एक काम करा तुम्ही आवाज नका देऊ आम्ही आवाज देतो अहो झालं तरी काय पण पाहत असे तुम्ही या बाय तुम्हाला कायचा आवाज येतोय मध्ये कायचा आवाज येतोय? बाईचा आवाज येतो बाईचा काय बाई बाई आवाज ते काय म्हणते माहिती हा का? आवर हा पप्पी दे हा पाया घाल कपडे हा आणि आम्ही आवाज दिला पुरे कपडे घाल काढ कपडे हा आणि दे पप्पी. हा असा आवाज येऊ राहिला चला बरं तुम्ही चला चला मला काही चेन पटाना बाई 2 मिनिट थांबर का बरं का तू फक्त ऐकत राह. तुम्ही फक्त ऐकत राहा शिरपतराव जाऊ का आता सोड ना पहिले काळच तुकडा शिरपतराव सामाय सामा 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 ऐक ना अरे तो बैल सुटला बैल सुटला बैल नाही ना ते मारतो ना मला हा मार तू जवळ येऊ दे ना म्हैस आली ना म्हैस सुटली ना ती गवळी गवळी हा गवळी 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 सुटली ना गवळी ती नाही का थांब ना मी एक काम करतोय हा उंदीर मारितोय उंदीर. हो खोला दार दार खोला इकडे तुम्ही इकडे आले तुम्ही इकडे तुम्ही हो अहो कायचा आवाज येऊ राहिला मध्ये इकडे तुम्ही उंदीर झाले हा एक उंदीर मारला या हा दुसरा मार राहिला तो याचा खाली हाय भाऊ हे बाबूराव भाऊ काय सांगू राहिले सगळे पळा बाहेर सगळे बाहेर जा तुम्ही. इकडे ऐका ते काय सांगू राहिले आवाज येऊ राहिला मध्ये मग उंदराचं ना चू चू चालले चू चू तुमची चिव चिव काढते भाऊ बघा बरं कोण आहे घरामध्ये हो मी काय म्हणतो कुठतरी मला गुशीचा बी आवाज येऊ राहिला बरं का? बघा बरं बाबूराव भाऊ तुम्ही बघा बरं यांची नाच धुलाईच करते आबा, मी या इकडे यांची. कुठतरी. अहो 2 ओ, ये, घंटे झाले नाही मी घराच्या बाहेर जाऊन. या बाबा, अरे बापरे! या बाबा, आई, कोण आहे? या बाबा, या कोण बाबा, आहे? वहिनी, वहिनी. हे कोण आहे? पाय, 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 पाय. या बाबा. तरी म्हणलं अरे कोण आहे आता पाहू घ्या बाय. बापरे ही बाय कोणी उठून बसली बाबू अरे कोण आणली धरून अरे बाई घरात काय म्हणते सोरे बिरे नाही केले ना हा? चोर बिर नाही तुम्ही आता पलटी मारू नका याने सगळे आवाज ऐकले तुमचे काय ते? सगळे आवाज ऐकले उंदीर तुमचे मारायचे ठाप- ही कुठून आणली ही बाई नाही नाही ही बाई कुठून आणली तुम्ही बाबा, हा डोळा मारून राहिली डोळा ती तुला भेटायली असेल मी राहिलो अहो 4 तास झाले नाही अजून मी घराच्या बाहेर जाऊन ही कोण आणली आहोत असं तुम्ही घरामध्ये आवाज नाही. तुम्हाला काय सांगितलं होतं कोणाच्या नादी लागू नका घरी कोणाला बोलू नका हिला कस काय बोलवलं तुम्ही घरी याच्या हा करता- हे घरी कस काय बोलवलेलं याच्या करता यांना तुम्ही वेगळं तुम्हाला ठेवलं. तुम्ही घरी बोलवलं कस काय का ग आहोत असं तू कस काय आली घरी 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 मारू नको तिला. तू कस काय आली घरी मला सांग पहिलं तू घरी कस काय आली तू कस काय माझ्या तू म्हणून काय करू मी काय करू तुम्हाला मी काय करू हा, तुम्हाला असं द्या वहिनी, अजून द्या. द्या, दोघायला द्या, हा. द्या दोघायला बी. द्या दोघायला बी. हा. ऐका ना तुला लाज नाही वाटत का काय ए तुला लाज नाही वाटत टवळे हा लोकांच्या घरामध्ये घुसती हा घरात तुम्ही बोलू ए नका. बाई, मी एक शब्द सामाय, पण बोलू सामा. नका तो ना हा, दे, 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 तू बोलू नका. लाल करा. ऐक ना. नाही तू कस काय घरात घुसली माझ्या घरात कस काय घुसली तू मला ए, होय, आम्ही दोघं बरोबरच का आहे. बरं एक आमच्या घरात घुसून बसले का म्हणून मी लपली तिकडं ऐक ना मी ते काय मात्र त्यांना फोन करते तुम्ही बोलू नका अजिबात बोलू नका थोडं फोड सांगा रे का? हा, मला थोडीच घर आहे. हा?
हे का समाजचं घर आहे का हे माझं घर आहे ना ठेवायचं नाही हा? त्याला रूम भाड्याला लागतो हा कशाला त्याला घरदार नाही का नाही. त्याला घरदार नाही का मला रूम लागत होतो वहिनी मला बाई नव्हती लागत हा ही बाई कस काय आली माझ्या घरामध्ये याचं उत्तर द्या पहिलं ही बाई कस काय आली घरात लपडे हा यो बाबा, बाबा त्यांच्यावर लूट नका तुम्ही ते चांगले माणसं आहे त्यांनी माझं घर वाचवलं हा? मी पहिले झालं तेव्हा तुला काय म्हणलं वहिनी गावाला किती मी पाहिली म्हणलं बरोबर म्हणलं चला शेत मोकळे मग कशी माणूस- अरे यार मला ते बाकी बोलू नको तू माझ्या घर कस काय घुसली चल मला हा? कशाला शोधशील तू माझं तुझं काय संबंध म्हणजे तुम्ही मला ओळखा अहो, आहे कुणाची नाही कुणाची आली कस काय घरामध्ये तू घरामध्ये आली कस काय त्याचं उत्तर गप्प बसा तुम्ही तू घरामध्ये आली कस काय हा? अरे तुला मारू नको वहिनी वहिनी चुकत झाली. झाडू टाक झाडू तुझी चूक झाडू टाक काय झाडू हिच्या मिरची भरते मी हिच्या हा लाज नाही वाटत आगोय मिरची ना आगोय मी काय अहो तुम्हाला वहिनी याचे झाडू खोस मागून याला मोर बनव उठा मोर बरं. बनव मस्त माझं असं ऐकून ते घे. चाल उठा तुम्ही इकडं मी काय तो माझं ऐकू की काय आलं समाजाने लपडे हा माझं कसं तुम्ही केलं? लोकांच्या घर जाळू नका ऐकून तुम्ही घ्या. लोकांच्या घर जाळू नका तुम्ही लय नालायक माणूस आहे, हा. हा? ते दोघांनी बिचाराने मला लवकर बोलून घेतलं हा याव तसा घरात घातली तुम्ही मी अजून 2 घंटे उठ ग तिथून उठ अशी इकडे हो अशी चल निघ घराच्या बाहेर निघ तू याला भेटायला याला मला त्याला बोलून बोलू राहिली नको वहिनी, तू. मी कवळी चल निघ मारली घराच्या बरं बाहेर निघ हा बाय हे बावळट चल निघ लय येडं. अगं निघते का तू ए, भेटू आपण माझं काय संबंध तुझं हा, काय? जाय बाई तू निघ बरं तू घराच्या बाहेर आली का घरात आली कस काय तू हा ए, निघ लय नालायक आहे. सवय लागली रे. कोणत्या बाया घरात- काय हो तुम्हाला काय सांगून गेले होते सांग तू सविस्तर सोयीस्तर सांगायचं ना तुम्ही सांगून काय गेले काय होते सांगून काय गेले होते सांगून काय गेले होते सांगून काय गेले हा होते? हा द्या द्या सांगून काय गेले होते द्या हा? हा? सांगून काय गेले होते मी ऐक. सांगून काय गेले होते हा? मी यांच्यावर डाऊट खायचे हे तुम्हाला बिघडवते असं मला वाटायचं पण ते बिचार देवासारखे माझ्यासाठी हा त्यांनी मला बोलवलं म्हणून बरं झालं नाही तर या बाईला मला येऊस तर तुम्ही पोटाशी ठेवलं असतं हा? समाजन त्या बाईचं हा माझं काय लय नालायक माणूस लय नालायक माणूस आहे हा बरं का त्यांच्यावर आरोप घेऊ नका ते देवासारखे माणसं आहे 2 जण नाही तर आता लोक त्या बाईचं पोट आणलं असतं तुम्ही हा मला निस्तारावं लागलं असतं ते तो आवाज आहे हा? का? तो आवाज आहे, तो स्वतःच्या घरात तुम्ही जर 15 दिवस नसते ना बरं पुरं घाण करून ठेवलं आपू सांगितलं का नाही तू आपू सांगितलं का कोणाचं तिचं काय संबंध माझा साहेब भाऊ तुमच्या सोबत बी होती काय नाही हो, ती? माझ्यासोबत कायची मी नाही ओळखत तिला ती कुठली काय आम्ही बाबा ओळखत नाही. आता एवढी बार झालं याच्या नंतर जर माझ्या घरात कोणी जरी आणलेलं दिसलं ना तर तुमचे ना टंगडे मोडून टाकल टंगडे ऐकून घेते का मावा काय कोण घेती कारण नाही ना यानं मला फोन केला म्हणून आपल्याला तू बायको गेली रूम खाली का म्हणलो खालीच देतो म्हणून 1 तास तुला 500 रुपये देतो मला रूम मोकळा करून दे मला काय चुक म्हणजे आहे 2 जण बाहेर होते तुम्ही मध्ये होते मी घेतलं नाही हा? तो शब्द राखला कोणाला त्या बाईला बरं घरात घेतलं मग नाही बाईला कस काय घेतलं वहिनी, घरात हा काय होत होतं माहिती आहे? मी आलो दराजा वाजवला ना हा. हा मला म्हणे पुरे कपडे काढ लय थोड्या म्हणतो पुरे कपडे घाल पुरे कपडे काढले होते यानं पप्पी तिचे. दे, पप्पी दे. पप्पी दे यांचे आणि काय म्हणायचं माहिती तिकडे तिरपी म्हणायचं असं इकडे सर असं तिकडे सर असं म्हणायचं उभी राहिली अहो, काय ऐकते मी हे? लवणी वय. लावणी किंवा वय असं म्हणायचं सांगा तुम्ही सांगा आता हा, काय पडत याला मी काय तो मला नव्हते खर्चायला पैसे म्हणलं जाऊ दे मग तू काय पैसे घेऊन आली काय तुझ्याकडं नाही तुझा नव्हतं ना मी काय देऊ पैसे अहो त्यांचा काही संबंध नाही याच्या त्याच्याकडे बोट दाखवू नका तुम्ही शरपत गंदे. राव, तू ध्यानावर राह बरं तुम्ही का? नालायक 1 नंबरचे तुम्ही हा. फालतू माणूस आहे तुम्हाला आजपासून मी आता सोडून जाते तुम्ही आयुष्यभर त्या बाई संग जागा तुम्ही वहिनी आयुष्यभर ते कोणच्या आवताच आहे ना त्याच्यासोबत राहा मी 1 मिनिट इथे थांबणार नाही काळ करा तुमच्यावर घर आणि ते तुमच्याच घाला मी काय तो- हा हा मामीची तब्येतीला घेण्यासाठी मला वाट लावलं का तुम्ही लवकर जाय बरं का? 8 दिवस सोडून 15 दिवस जाय वहिनी, वर थोबड करून हा सांगतो डुक्कर आहे तुम्ही ना, हा डुक्कर तुम्ही हा? गेलो, नालीतच घुसला. नालीतच याचं तोड थोबड तिथं जाणार आहे आपण किती चांगलं केलं ना हा. तो गंध्या नालीतच तो थोबड घालणार आहे तो माणूस ना, तो अगोदर- का चांगला आहे का तो बरं का अगोदर बाबूराव आले ना बाबूरावला तर मध्ये घुसून काही इकडे तिकडे हा नाही आता ती कोणची मला आणली तर ती जरा चटवी एकदम वापस केला. कोणती छेल छबिली आहे ना ती त्याच्या सोबत राहतो मी आयुष्यभर पण ती लोकांची बायको आहे. हा? गेले आता मी काय तुम्हाला पटलं नाही. मग तो आम्हाला मध्ये कार येऊन पण दिला आम्हाला मध्ये होती आम्हाला मध्ये येऊन दिला असतं आमचं मग झालं असतं ना. मध्ये आलो तू कोणला असता मग तुला मग काय बाहेर. त्यानं काय झालं असतं मग नाही त्यानं काय हा, झालं बाबा आलता, याला मध्ये घेतला असतं. काय खुश झाला असतं, मी खुश झाला असतो. पंचायत भांडे कुणी येऊन हे जावं. तुला आहे ना हे तुझं नडलं तू मागच्या वेळेस बी असंच केलं माहिती का मागच्या वेळेस यानं बोलवलं होतं ना बाईला आणली होती ना मग त्यावेळेस बी असंच केलं होतं आणि त्या आम्हाला. टायमाला ठेके आणली मी तुला बितावणार आम्ही ऐकून घेऊ हा. ठेके आणली आणि ठेके माझ्या वाटी येऊन दिली नाही हा का हा मग माय चूक आहे का
घर माझं सगळं माझं पैसे मी खर्च करेल आणि हा माझ्या करतो पण तू पंगा कोणाशी घेतला आमच्याशी घेतला ना घडवली तुला अरे तुम्हाला माहिती पण नाही ठेवायला लागत मला नाही आमची दुश्मनी चांगली नाही दोस्ती तर अजिबात चांगली नाही ते नको जाता गातकी तुम्ही गातकी बरं तुम्ही लिहा बरं मागून माझी आता काही जिरली आता आहे ना बस आता हाताने करीत गेली आता तुझी बायको तुझी बायको गेली गेली तशी समजदारी कोण हा शक्य आहे का संगीत हा आता येईल. बाय तुला धूळसुद्धी सुद्धा देणार नाही आता. मामी जर गेलो ना मामी मध्ये पाहुणा आला लिख पाहुणं हा हा का? हा मामीला लई आवडत बदला घेतला आता आपण चल आपलं काम आपलं झालं झालं काम चल बरं. याची बस जिरली. आता तू काही बी कर आता हाताने कर नाही तर पायाने कर हा आयला तुम्ही ना आता डबल आहे ना आण का दिखवलीच तुला आयला तुम्ही मात कुचा मोडला ना हा